हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या रविवार 9 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क भाग्याने आरवला नकार दिलाय. आरव तिला प्रपोज करणार होता, पण भाग्याने त्याला ठणकावून सांगितलंय आपलं कधी काही नव्हतं, नाहीये आणि भविष्यातसुद्धा होणार नाही. त्यामुळे आरव खूप दुःखी झाला आणि घरी जाऊन रडत बसला. आणि मग सुलक्षणा सूर्यवंशी चक्क वैद्यबुवांच्या घरी पोहोचली आणि प्राजक्ताला आलोकसाठी मागणी घातली. परंतु सुलक्षणाने भाग्याला मागणी घातलेली नाहीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भाग्याचं काम संपतं आणि ती तिच्या संरक्षण संस्थेतून बाहेर पडते. तेवढ्यात आरव तिथे गाडी घेऊन येतो. आरव गाडीच्या खाली उतरतो आणि त्याच्या हातामध्ये लिलीच्या फुलांचा बुके असतो. तो भाग्यासमोर येतो. भाग्या खूप खुश होते आणि मग आरव तिला लिलीच्या फुलांचा बुके देतो आणि सांगतो, आज सकाळचा बुकेसुद्धा तुमच्यासाठीच होता. भाग्या म्हणते, मला ते माहिती आहे, तू मला चिडवण्यासाठी ते केलं होतं ना? आरव सांगतो, हो, पण आता कल्पना मॅम समोर होत्या म्हणून त्यांनाच द्यावा लागला. आणि मग भाग्या विचारते, मला तुला आणखीन काहीतरी विचारायचं आहे. आरव म्हणतो, मी तुम्हाला आधीच सांगतो, हो, मी तयार आहे. भाग्या विचारते, कशासाठी हो आणि कशासाठी तयार आहे? मला तुला हे विचारायचं आहे, माझ्या ऑफिसच्या पहिल्या दिवशीसुद्धा तूच बुके पाठवला होता ना? आरव सांगतो, हो, त्या दिवशीसुद्धा मीच बुके पाठवला होता. भाग्या खूप खुश होते आणि म्हणते, मला माहीतच होतं तूच बुके पाठवलं असणार. तुझ्याशिवाय असा वेडेपणा दुसरा कुणीच करणार नाही. आरव हा लगेच आपल्या गाडीच्या जवळ जातो. गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, बसा गाडीत. भाग्या विचारते, कुठे जायचंय? तर आरव म्हणतो, तू माझ्याबरोबर कॉफी प्यायला येशील का? भाग्याला काही कळतच नाही आरव असा का बोलतोय. आणि आरव हा भाग्याला म्हणतो, मला एक खूप कमाल ठिकाण माहिती आहे, तेथील कॉफी खूप छान असते. आपण मस्त कॉफी पिऊया, गप्पा मारूया. तुम्ही थोडं तुमच्याबद्दल सांगा, मी थोडं माझ्याबद्दल सांगतो आणि आपण दोघे एकमेकांना जाणून घेऊया. परंतु भाग्याला यात कसलाही इंटरेस्ट नसतो. भाग्या चिडून म्हणते, मला कॉफी नाही आवडत, चहा आवडतो. आरव म्हणतो, मग तुम्ही चहा प्या, नो प्रॉब्लेम. चहा किंवा कॉफी महत्त्वाची नाही आहे, तर आपण दोघे महत्त्वाचे आहोत. आपण दोघांनी एकमेकांशी बोलणं, एकमेकांना जाणून घेणं, हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे. भाग्या विचारते, तू कशाबद्दल बोलतोयस ना, तेच मला कळत नाही आहे. आणि मग आरव आपल्या मनातील सगळ्या भावना मोकळ्या करतो आणि सांगतो, तुम्हाला खरं सांगायचं तर जेव्हा आपली पहिली भेट झाली होती, तुम्ही त्या गुंडांचा सामना करत होत्या, गुंडांची धुलाई करत होत्या ना, तेव्हाच मी इम्प्रेस झालो होतो. आणि मग मी त्यानंतर तुमचं ते वॉलेट द्यायला आलो, तेव्हा मला कळलं की तुमचं लग्न ठरलंय आणि माझा हार्ट ब्रेक झाला होता. हे सगळं ऐकून भाग्याला मोठा धक्काच बसतो. आरव सांगतो, पण त्यानंतर तुमचं लग्न मोडलं म्हणजे ते वाईटच झालं, पण तेव्हासुद्धा मी खूप इम्प्रेस झालो होतो. ज्या प्रकारे तुम्ही हुंड्यासाठी नकार दिला, त्या मुलासमोर सगळ्या लोकांसमोर लग्न मोडून टाकलं आणि मी त्या क्षणी विचार केला होता की हो, दिस इज द राईट गर्ल. भाग्या आरवकडे पाहतच राहते आणि आरव सांगतो, आणि मग आपल्या दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या, बोलणं वगैरे होत गेलं आणि शेवटी फायनली मी ठरवलं की हो, आता तुम्हाला विचारायचंच. भाग्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग आरव ठरवतो, हाच तो क्षण भाग्याला प्रपोज करण्याचा. आरव या बुकेमधलं एक फूल काढतो आणि चक्क भाग्यासमोर गुडघ्यावर बसून म्हणतो, सो भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य मी. पण पुढे आरव काही बोलणार, भाग्याला प्रपोज करणार इतक्यात भाग्या जोरात ओरडते, स्टॉप इट, शट अप. हे ऐकून आरवला जबर धक्का बसतो आणि भाग्या त्याला ठणकावून सांगते, बंद कर सगळं हे, मला हे आवडत नाहीये. आरवचा विश्वासच बसत नाही की भाग्या त्याला नकार देतीये. आणि भाग्या आरवला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली मला प्रपोज करण्याची? आरवला काय बोलावं ते कळतच नाही. भाग्या त्याला ठणकावून सांगते, तुला असं का वाटलं की आपल्या दोघांमध्ये काही आहे? मी तुला कधी काही सिग्नल दिले का? मी तुला असं काही भासेल असं काही केलं का की हो, मला तू आवडतो किंवा माझं तुझ्यावर प्रेम आहे? तुमच्यासारख्या मुलांचा आहे ना, हाच प्रॉब्लेम आहे. मुलगी 2-4 वेळेस गोड बोलली, हसून बोलली की तुम्हाला लगेच असं वाटतं की ही आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि मग
तुम्ही लगेच प्रपोज करता. अरे 15 दिवसांपूर्वी लग्न मोडलंय माझं आणि तू मला प्रपोज करतोय. काही लाज वाटते की नाही तुला? आरवला जबर धक्का बसतो. भाग्या त्याला जाब विचारते, तुला काय वाटलं? तू खूप श्रीमंत आहे, आरव सूर्यवंशी आहे, त्यामुळे ज्या वस्तूकडे पाहशील ती वस्तू तुझी होईल. ज्या मुलीला प्रपोज करशील ती मुलगी तुला होकार देईल. दुसऱ्या मुली देत असतील पण मी नाही देणार. आरव सूर्यवंशी, मी कधी त्या नजरेने तुझ्याकडे पाहिलंच नाही. मी कधी तुझा तसा विचार केलाच नाही. आपल्यामध्ये याआधी असं काही नव्हतं, आत्ताही असं काही नाही आहे आणि यानंतर कधीही असं काही होणार नाही, हे लक्षात ठेव. आरवला खूप वाईट वाटतं. भाग्या त्याला ठणकावून सांगते, माझा लग्नाबद्दलचा सध्या कोणताही विचार नाही आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे. तू मला आवडत नाही आणि मी तुझं कोणतंच प्रपोजल ॲक्सेप्ट करणार नाही आहे. असं म्हणून भाग्या रागारागाने तेथून निघून जाते. आरवला जबर धक्का बसलेला असतो. त्याच्या हातातून हा फुलांचा बुके खाली पडतो. ते एक फूलसुद्धा खाली पडतं आणि आरव भाग्याकडे एकटक पाहतच राहतो. भाग्याने आपलं प्रपोजल नाकारलं, लग्नासाठी प्रेमासाठी नकार दिला, यावर त्याचा विश्वासच बसत नाही आणि आरव खूप दुःखी होतो. थोड्या वेळाने रात्र होते आणि इकडे वैद्यबुवांच्या घरी सगळेजण भाग्याची वाट पाहत असतात आणि सगळ्यांना खूप भुका लागलेल्या असतात. कौस्तुभ म्हणतो, ए आई, खूप भूक लागली मला. तर चारू त्याला ठणकावून सांगते, एक दिवस थोडा उपाशी राहिला तर काही फरक पडत नाही. प्राजक्ता म्हणते, मामी मी थांबते भाग्यासाठी, तुम्ही सगळे जेवून घ्या. परंतु चारू नकार देते. आजीसुद्धा तिला समजावून सांगते, अगं चारू असं काय करतीये? सगळ्यांना भुका लागल्या आहेत, तू सगळ्यांना का खाऊ देत नाहीये? वैद्यबुवा म्हणतात, हो ना चारू, एकतर तू स्वतःही खात नाहीये, आम्हालाही खाऊ देत नाहीये. मला खूप भूक लागली आहे, आम्हाला तरी जेवू दे. भाग्या येईल. अगं पाण्या पावसाचे दिवस आहेत, नवीन नोकरी आहे, तिला उशीर होत असेल, तिच्यासाठी अजून किती वेळ थांबायचं? चारू खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला सगळ्यांना थोडाही दम निघत नाहीये ना? आपल्या सगळ्यांना मागील काही दिवसांमध्ये किती त्रास झाला हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. कोणालाही अन्नाचे 2 घाससुद्धा गोड लागत नव्हते आणि आज इतक्या दिवसानंतर आज आपण आपल्या घरी परत आलो आहोत. सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं, आनंद साजरा करायचा, तर तुम्हाला जेवायची घाई होतीये आणि या तृप्तीने तर दुपारी भूक लागली म्हणून जेवण करून घेतलं. अहो तुम्हाला औषधं घ्यायची असतात, त्यामुळे तुम्ही तिकडे क्लिनिकमध्येच जेवला आणि आता संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचंय, तर कुणीच तयार होत नाहीये. भाग्याला येऊ द्या ना. आणि इतक्या दिवसानंतर आपल्याला आपलं घर परत मिळालंय. फक्त घराचं कुलूप उघडलं, घरात आलो म्हणजे आनंद साजरा झाला का? तुम्हाला माहिती आहे का, एका बाईसाठी सगळ्यात भारी क्षण कोणता असतो, आनंदाचा क्षण कोणता असतो? जेव्हा ती स्वतःच्या हक्काच्या छताखाली, स्वतःच्या हक्काच्या घरात आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर एकत्र बसून तिने बनवलेलं जेवण जेवते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तिला आनंद दिसतो. तो तिच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण असतो. वैद्यबुवा आणि प्राजक्ताला ही गोष्ट पटते, आजीला सुद्धा हे पटतं. पण कौस्तुभ आणि तृप्ती मात्र तोंड वाकडं करतात आणि चारू वैद्यबुवांना म्हणते, फक्त थोडा वेळ, मला माहिती आहे उशीर झाला आहे, भाग्याला यायला उशीर लागतोय, पण एकदा का भाग्य आली आपण लगेच जेवायला बसूया. आज आपलं घर आपल्याला परत मिळालंय ना. मी सगळ्यांसाठी छान छान स्वयंपाक बनवला आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन जेवावं, खावं, एवढीच माझी इच्छा आहे. फक्त थोडा वेळ थांबा. आणि त्याच वेळेस भाग्या घरी परत येते. भाग्याला पाहून चारू खूप खुश होते आणि म्हणते, भाग्या, मी तुझीच वाट पाहत होते. तू कधी येशील कधी नाही. मी आहे ना आज सगळ्यांसाठी पंचपक्वानं बनवली आहेत आणि ओल्या नारळाच्या वड्यासुद्धा बनवल्यात. तुला माहिती आहे का, ओल्या नारळाच्या वड्या बनवणं काय सोपं आहे का? सगळ्यात आधी नारळ फोडा, मग ते नारळ खोवा, मग त्याचं पीठ लाटा, मग त्याच्या वड्या करा. किती कष्ट असतात. आणि भाग्या म्हणते, एवढे कष्ट असताना मग तूच तोंड गोड कर. आणि भाग्या ही चारूला नारळाची वडी खाऊ घालते. त्यानंतर चारूसुद्धा तिला वडी खाऊ घालते. हे दोघे खूप खुश होतात. घरातल्या सगळ्यांना आनंद झालेला असतो की आता भाग्य आली आहे तर लवकर जेवायला मिळेल. मग चारू भाग्याला खाऊ घालते. भाग्या सांगते, खूप छान झाली आहे. त्यानंतर चारू तृप्तीला सुद्धा नारळाची वडी खाऊ घालते. म्हणजे ती बिचारी प्राजक्ता एवढी चांगली वागते सगळ्यांसाठी, घरात इतकं चांगलं करते, पण तिला कुणी महत्त्व देत नाही आणि या तृप्तीला मात्र सगळे मान देतच असतात. चारू तृप्तीला खाऊ घालते. त्यानंतर ती तिच्या आई आजीला खाऊ घालते आणि मग वैद्यबुवांना काही खाऊ घालत नाही. वैद्यबुवा विचारतात, चारू,
मला सुद्धा खाऊ घाल ना तुझ्या हाताने. माझं BP हाय, मला शुगर वगैरे नाही आहे, मी खाऊ शकतो ही बर्फी. चारू खूप लाजते. वैद्यबुवा तिचा हात पकडून तिच्या हाताने खातात. चारू म्हणते, अहो काय करताय मुलांसमोर? वैद्यबुवा म्हणतात, त्यात काय लाजायचं, तू माझी हक्काची बायको आहे, काय उचलून नाही आणली आहे कुठून? चारू आणखीनच लाजते. प्राजक्ता म्हणते, मी जेवणाची ताटं घेते. प्राजक्ताला असं वाटतं की मामी काय मला खाऊ घालणार नाही आहे. प्राजक्ता जात असते, पण मामी तिला थांबवते आणि म्हणते, थांब प्राजक्ता, तू सुद्धा तोंड गोड कर. मामी तिला स्वतःच्या हाताने खाऊ घालते. प्राजक्ताला खूप आनंद होतो. भाग्यासुद्धा खुश होते. पण या आजीचा मात्र चेहरा पडतो. कौस्तुभ म्हणतो, चला बरं आता जेवायला. सगळेजण जेवायला बसतात. एक उत्साहाचं वातावरण वैद्यांच्या घरी असतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्राजक्ता खूप खुश होते आणि मनात विचार करते, जर आलोक सरांशी लग्न केल्यामुळे माझं कुटुंब नेहमी इतकं आनंदी खुश राहणार असेल, तर मी आलोक सरांशी एकदा काय हजारो वेळेस लग्न करायला तयार आहे. प्रत्येक जन्मात लग्न करायला तयार आहे. माझी फक्त एवढी इच्छा आहे की माझ्या कुटुंबाने नेहमी असंच आनंदी हसत खेळत राहावं, खुश राहावं. प्राजक्तासुद्धा खूप खुश होते. आणि इकडे सूर्यवंशींच्या घरी आलोक रागारागाने रूमच्या बाहेर पडतो. तेव्हा अंबिका त्याला विचारते, काय रे आलोक, काय झालं, एवढा का चिडलायस? तर आलोक म्हणतो, या घरातील सगळ्यांनी ठरवलंय मला त्रास द्यायचा, मला राग यायला पाहिजे, असं काहीतरी करायचं. अंबिका विचारते, काय झालं नेमकं? आलोक सांगतो, तो आरव, त्याने मला कमिटमेंट दिली होती की आज संध्याकाळी तो लवकर घरी येईल आणि मग आम्ही बाईकवर राईडला जाऊया, पण तो अजून घरी आलेलाच नाही आहे. अरे कमिटमेंट पाळता येत नाही तर कमिटमेंट देता कशाला तुम्ही लोक? अंबिका म्हणते, अरे पण आरव घरी आलाय, केव्हाचा घरी आलाय? हे ऐकून आलोकला आश्चर्य वाटतं. अंबिका सांगते, त्याचं काय बिनसलंय काय माहीत, घरी आला आणि डायरेक्ट रूममध्ये जाऊन बसलाय, कोणाशी काही बोललासुद्धा नाही. आलोक चिडून म्हणतो, मी त्याला बोलतो करतो, आणि आलोक आरवच्या रूममध्ये जातो. त्यामुळे अंबिकाला टेन्शन येतं. आणि इकडे आरव हा देवदास बनलेला असतो. त्याने चक्क एक गाणं लावलेलं असतं मोबाईलवर मोठ्या आवाजात, दुःख झाले सोबती, आणि भाग्या आज काय काय बोलली हे सगळं त्याला आठवतं. तुझ्यात आणि माझ्यात काही नव्हतं, काही नाहीये आणि कधीच नाही होणार, असं ती बोलली, हे सगळं त्याला आठवतं. आणि तेवढ्यात आलोक रूममध्ये येतो. मोठ्या आवाजातील हे गाणं ऐकून आलोकला आणखीनच राग येतो आणि आलोक म्हणतो, अरे एवढ्या मोठ्या आवाजात का गाणी लावली आहेत? आरव मात्र चिडलेला असतो, दुःखी असतो. आलोक विचारतो, आरव, तू मला कमिटमेंट दिली होती ना की तू आज येशील संध्याकाळी लवकर आणि आपण राईडला जाऊया बाईकवर, मग तू का आला नाही? पण आरव काहीच बोलत नाही. आलोक खूप चिडतो आणि मोबाईलचं गाणं बंद करतो. आरव हा मोबाईल जवळ येतो, पुन्हा गाणं सुरू करतो आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. आलोक म्हणतो, तुला माहिती आहे ना मला आवाज सहन होत नाही एवढ्या मोठ्याने, आणि तो हे गाणं बंद करतो आणि आरववर ओढून म्हणतो, तू असं का वागतोयस? तू कमिटमेंट का पूर्ण केली नाही? सांग मला, दे आत्ताच्या आत्ता उत्तर. पण आरव खरंच खूप दुःखी असतो, रडत असतो आणि म्हणतो, जर तुलाही मी नको असेल तर तू येथून जा, येथे नको थांबू. आलोकला समजतं की आरव खूप दुःखी आहे आणि आलोक आरवजवळ येतो. आरवला शांत करतो. आरवच्या डोळ्यात पाणी आहे, तो रडतोय हे आलोकला समजतं. आलोक विचारतो, काय झालंय आरव, एवढा का दुःखी आहेस, का रडतोयस तू? तू बस बेडवर आणि मग सांग. असं म्हणून आलोक आरवला बेडवर बसवतो, शांत करतो आणि मग त्याला झालेला सगळा प्रकार विचारतो. आरव सांगतो, दादा ती मला नाही म्हणाली, डायरेक्ट नाही म्हणाली, आणि मला याचं वाईट वाटत नाही आहे की ती मला नाही म्हणाली, तर मला याचं वाईट वाटतंय की माझं काही ऐकून न घेता ती मला नाही म्हणाली. म्हणाली की तुझ्यात आणि माझ्यात काही नव्हतं, काही नाही आहे आणि काही होऊ शकत नाही. हे ऐकून आलोकला खूप वाईट वाटतं. आरव म्हणतो, मला खरंच खूप आवडायची रे ती, आणि आज मी तुला सगळं विचारायचं ठरवलं आणि ती मला डायरेक्ट नाही म्हटली. आलोक विचारतो, कोण होती ती जी तुला नाही म्हटली आहे? आणि आरव आलोकला सांगतो, भाग्यश्री. हे ऐकून आलोकला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे भाग्याची सुद्धा हीच बडबड असते. स्वतःला तो समजतो तरी काय? प्राजक्ता विचारते, काय गं, कोणाला एवढी चिडली आहेस? भाग्या सांगते, आमच्या संस्थेत एक माणूस आला होता देणगी देण्याच्या बहाण्याने आणि माझ्याशी फ्लर्ट करत होता. प्राजक्ताला आश्चर्य वाटतं. भाग्या सांगते, हो ना, आणि तो मला प्रपोज करणार होता, आय लव्ह यू म्हणणार होता.
त्याला मी डायरेक्ट सांगितलं, नजर नीचे 20 कदम पीछे. स्वतःला समजतो तरी काय, म्हणजे देणगी देण्याच्या बहाण्याने आला आणि प्रपोज करायला निघाला. हे आजकालच्या मुलांचं आहे ना, 2 शब्द गोड बोललं की त्यांना असं वाटतं की मुलगी सिग्नल देतीये, लगेच प्रपोज करायला लागतात. मी पण त्याला चांगलाच धडा शिकवलाय. प्राजक्ता विचारते, पण कोण होता तो मुलगा? भाग्या आरवचं नाव घेणार इतक्यात विचार करते, नाही नाही, हिला जर कळलं की तो आरव होता तर ती मला खूप चिडवेल, त्यापेक्षा तिला नाही सांगत. प्राजक्ता विचारते, अगं कोण होता? भाग्या सांगते, होता कुणीतरी. तुला काय करायचंय नाव जाणून घेऊन? मी जे सांगते ना ते ऐक. त्याने अजून देणगी दिलेली नाहीये, आणि जर त्याने देणगी दिली नाही ना, मग मी त्याला धडा शिकवणार. म्हणजे फक्त मला प्रपोज करण्यासाठी तो हे नाटक करत होता हे सिद्ध होईल. मी त्याला म्हटलं, प्रेमाभिमासाठी माझ्याकडे वेळ नाहीये, मला लग्न करायचं नाहीये, अफेअर वगैरे तर करायचंच नाहीये. प्राजक्ता म्हणते, अगं पण तू मला म्हणाली होतीस ना की तू एखादा मुलगा शोधलास तर मी लग्न करेल. भाग्या म्हणते, अगं हा मुलगा आणि तू शोधणारा मुलगा काय एक आहे का? मला त्यावरून नको बोलू. मी तुला ते सांगतीये की मी त्या मुलाला नकार दिलाय. प्राजक्ता म्हणते, ठीक आहे, चल झोप आता. आणि मग भाग्या झोपते. इकडे आलोक खूप चिडतो आणि आरवला जाब विचारतो, तुला मी किती वेळेस सांगितलं होतं त्या भाग्यश्रीपासून दूर राहा. ती भाग्यश्री आणि तिची ती बहीण प्राजक्ता दोघेही चांगल्या मुली नाहीये. शेवटी ती भाग्यश्री सुद्धा त्या भित्र्या भागूबाईचीच बहीण आहे ना, तिच्या सारखीच असणार. तिने मला त्रास दिला आणि तिच्या बहिणीने तुला त्रास दिला, आणि आत्ता तिचं लग्न मोडलंय ना, मग तू तरी तिला कशाला प्रपोज केलं? आरव सांगतो, ती सुद्धा मला हेच म्हणाली की आत्ता माझं लग्न मोडलंय आणि तू मला प्रपोज करतोय. आरव म्हणतो, एकदम बरोबर बोलली ती, काय चुकलंय तिचं? अरे मी तुला आधीपासूनच सांगत होतो त्या मुलीच्या नादाला लागू नकोस, पण तू माझं काही ऐकलं नाही. तू तिच्यामध्ये थोडा जास्तच इंटरेस्ट घेत होता. तिचं वॉलेट देण्यासाठी आपण तिच्या घरी गेलो होतो. काय गरज होती? यानंतर पुन्हा या घरात तिचा विषय काढायचा नाही. आरव सुद्धा चिडतो आणि म्हणतो, हो दादा, आजपासून प्राजक्ता आणि भाग्याचा विषय या घरातून कायमचा बंद. आलोक म्हणतो, बंद म्हणजे बंद. पण पुढच्या क्षणी आरव म्हणतो, अरे पण मला ती खरंच खूप आवडायची, एवढ्या लवकर तिला विसरणं मला शक्य नाहीये. आलोक म्हणतो, पण विसरावं लागेल, आजपासून तिला विसरावं लागेल. कारण या मुलींचा विषय म्हणजे डोक्याला त्रास. जो या मुलींच्या नादाला लागला ना, त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंच म्हणून समज. अरे तू तुझा बिझनेस चांगला करतोय, जगभर फिरतोय, आपला बिझनेस मोठा करतोय, त्याकडे लक्ष दे ना. त्यात काय कमी टेन्शन आहे का? अजून हे एक टेन्शन वाढून घ्यायचं. आणि तुला जर लग्न करायचं असेल ना, तर सुलक्षणाला सांग. सुलक्षणा तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधेल आणि तुझं तिच्याशी लग्न लावून देईल. पण त्या प्राजक्ता आणि भाग्यश्रीच्या नादाला लागायचं नाही. आजपासून त्यांचा विषय कायमचा संपवायचा. आरवची तर अशी इच्छा नसते, पण शेवटी आता भाग्यश्रीनेच नकार दिलाय, मग तो तरी काय करणार? आणि तो यासाठी तयार होतो. आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आरव आणि आलोक या दोघांचं एका विषयावर एकमत झालंय की आता प्राजक्ता आणि भाग्यश्रीचं नाव या घरात काढायचं नाही. पण या दोघांच्या आयुष्याशी त्या दोघींचंच नाव जोडलं गेलंय हे काही त्यांना माहीत नाहीये. आणि लवकरच सुलक्षणा या दोघांच्या लग्नाची बोलणी करायला सुद्धा जाणार आहे, हे पण त्यांना माहीत नाहीये. आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. फ्रेंड्स, पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पाठ राखीन या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुलक्षणा ही चक्क वैद्यबुवांच्या घरी जाईल आणि मग वैद्यबुवांना म्हणेल की मी माझा मुलगा आलोकसाठी तुमची मुलगी प्राजक्ताला मागणी घालायला आली आहे. हे ऐकून वैद्यबुवांना खूप आनंद होईल, परंतु चारू आणि आजीला मात्र जबर धक्का बसणार की या प्राजक्ताला इतकं चांगलं आणि श्रीमंत सासर मिळणारे दोघींचा जळफळाट होईल. आणि सुलक्षणा फक्त प्राजक्तालाच मागणी घालणार, भाग्या आणि आरवच्या लग्नाचा विषय सुद्धा काढणार नाही, याचं आश्चर्य प्राजक्ताला वाटेल. मग सुलक्षणा वैद्यबुवांना विचारेल, तुम्हाला हे नातं मान्य आहे का? वैद्यबुवा सांगतील, हो, मला हे नातं मान्य आहे. घरातील सगळे खुश असतील. आणि मग सुलक्षणा ही प्राजक्ताला बाजूला घेऊन जाईल आणि प्राजक्ता ही सुलक्षणाला जाब विचारेल, सुलक्षणा मॅम,
तुम्ही फक्त मला लग्नाची मागणी घातली, तुम्ही भाग्याला लग्नाची मागणी का नाही घातली, आरव सर आणि भाग्याच्या लग्नाचा विषय का नाही काढला, तुम्ही मला दिलेलं वचन पाळणार आहात की ते तोडणार आहात, तुम्ही मला फसवणार तर नाही ना, खरं खरं बोला. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसेल. आता प्राजक्ता जे बोलतीये ते एकदम बरोबर बोलतीये, पण सुलक्षणा आता तिला कसं फिरवणार, कसं फसवणार हे पाहायला मजा येईल. कारण सुलक्षणाला आरव आणि भाग्याचं लग्न लावून द्यायचं नाहीये, फक्त आरव आणि भाग्याच्या लग्नाबद्दल तिला झुलवत राहायचं आहे आणि आलोकशी तिचं लग्न लावून द्यायचं आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.